सरकारी कर्मचाऱ्यांना सलग 6 दिवस सार्वजनिक सुट्टी जाहीर। दिवाळी सणानिमित्त राज्य सरकारचा निर्णय। तर नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आपण बघत आहात माझे यूट्यूब चॅनल एज्युकेशनल मनोहर, ज्यावर आपल्याला पाहायला मिळतात इयत्ता 5वी ते 10वीचे इंग्रजीचे संपूर्ण व्हिडिओज, त्यासोबतच इंग्रजीच्या पूर्ण ग्रामरचे व्हिडिओज, यासोबतच नागरिक आणि कर्मचारी बंधू भगिनींसाठी इन्फॉर्मेशनल म्हणजेच माहितीपर व्हिडिओज, या सर्वांच्या प्लेलिस्ट या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देण्यात आलेले आहेत। त्यावर जाऊन आपण आपल्या कामाचे आवश्यक असलेले व्हिडिओज पाहून घेऊ शकता। तर सरकारी कर्मचाऱ्यांना सलग 6 दिवस या दिवाळीनिमित्त सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे आणि राज्य सरकारने हा एक दिवाळीनिमित्त मोठा निर्णय घेतलेला आहे। त्याबद्दलची सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत। त्यामुळे या आनंदाच्या बातमीची सुरुवात आपण शुभ दीपावलीने करूया। तर सरकारी कर्मचाऱ्यांना दिवाळी सणाच्या निमित्त सलग 6 दिवसांची सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे। आज दिनांक 19/10/2025 रोजी रविवार निमित्त सरकारी कार्यालयांना सुट्टी असणार आहे। तर दिनांक 20 ते 22 ऑक्टोबर पर्यंत दिवाळी सुट्टी निमित्त कर्मचाऱ्यांना सुट्टी असेल। तर दिनांक 23 ऑक्टोबर रोजी भाऊबीज निमित्त सरकारने सुट्टी जाहीर केलेली आहे। यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांना दिनांक 18 ऑक्टोबर पासून ते दिनांक 23 ऑक्टोबर पर्यंत सलग 6 दिवस सुट्टी मिळणार आहे। तर पुढे दिनांक 24 ऑक्टोबर रोजी शुक्रवार येत असून त्या दिवशी सुट्टी 1 दिवसाची सुट्टी घेतल्यास पुढे शनिवार आणि रविवार येत आहे। यामुळे अजून 3 दिवसांची सुट्टी कर्मचाऱ्यांना मिळणार आहे। बऱ्याच सरकारी कार्यालयांमध्ये कर्मचाऱ्यांनी दिनांक 24 ऑक्टोबर रोजी सुट्टी देखील घेतलेली आहे। यामुळे दिनांक 27 ऑक्टोबर पासून नियमित सरकारी कार्यालये सुरू राहतील। दिनांक 25 ऑक्टोबर रोजी चौथा शनिवार असल्याने बँकांना देखील सुट्टी असणार आहे। म्हणजे अशा पद्धतीने आपण जर पाहिलं तर दिवाळीच्या या सणानिमित्त एकंदरीत शासकीय सुट्ट्यांमुळे सरकारी कर्मचाऱ्यांना सलग 6 दिवस सार्वजनिक सुट्टी जाहीर झालेली आहे आणि त्याचा आनंद एक घेऊन दिवाळी सण साजरा करण्याचं सरकारी कर्मचाऱ्यांचं स्वप्न हे पूर्ण होणार आहे। अतिशय महत्त्वाची आणि आनंदाची बातमी या व्हिडिओमध्ये मी आपल्यासाठी घेऊन आलो होतो। त्यामुळे असेच माहितीपर व्हिडिओज आपल्याला बघायचे असतील तर त्यांची प्लेलिस्ट या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये इन्फॉर्मेशन एज्युकेशनल मनोहर या नावाने देण्यात आलेली आहे। त्यावर जाऊन आपल्या कामाचे आवश्यक असलेले व्हिडिओज आपण पाहून घेऊ शकता। जाता जाता या व्हिडिओला आपण एक लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करण्यासोबतच हे चॅनल एज्युकेशनल मनोहर यावर आपण नवीन असाल तर हे चॅनल आपण सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर अशाच एका व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा मी आपली भेट घेणार आहे। तोपर्यंत माझ्या सर्व कर्मचारी बंधू भगिनींना माझा नमस्कार।